नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझे चॅनल ग्राफिक्स 10 मराठी. तर आज आपण पाहणार आहोत की फोटोशॉपमध्ये क्लिपिंग मास्कचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो. तर चला सुरू करूया. आता क्लिपिंग मास्कचा वापर भरपूर ठिकाणी आपल्याला करता येतो इफेक्ट्स वगैरे बनवण्यासाठी, पण क्लिपिंग मास्क एकदम इझी आहे म्हणजे यूज करताना एकदम इझिली आपण यूज करू शकतो, बट ॲट द सेम टाईम फार उपयुक्त आहे. तर एक बेसिक आपण एक्झाम्पल याचे बघूया. फॉर एक्झाम्पल आता समजा मी कोणताही शेप, तर मी तर एलिप्स घेतो, सर्कल बनवतो. याच्यामध्ये मी कलर मॅटर करत नाही, कलर कोणताही असू दे. आता हा इथे ऑब्जेक्ट आहे, तर इथे मी काही इमेज घेतो. आता ही इमेज मी घेतो. आता ही इमेज जी आहे ती मला या सर्कलमध्ये हवी आहे, तर इमेज वरती घ्यावी लागेल आपल्याला आणि जो शेप आहे तो खाली घ्यावा लागेल, म्हणजे लेयर त्याचा खाली, शेपचा लेयर खाली आणि जी इमेज आहे ती वरती. तर आपण दोन प्रकारे अप्लाय करू शकतो. एक तर याच्यावर आपण दोनपेक्षा जास्तच प्रकार आहेत, तर सोपे सगळ्यात दोन. तर राईट क्लिक आपण जर केलं तर इथं ऑप्शन येतो क्रिएट क्लिपिंग मास्क. तर जसं की आपण बघू शकता की हे याच्यामध्ये क्लिप झालेलं आहे. इथं ॲरो बघू शकता तुम्ही. याचा अर्थ असा की फक्त शेप जेवढा असेल तेवढ्याच एरियामध्ये तो इमेजचा पार्ट डिस्प्ले होणार, इतर जो पार्ट आहे तो हाईड होणार. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, क्लिपिंग मास्कचा यूज करू शकतो. आणि क्लिपिंग मास्क हा सेपरेट लेअरमध्ये असल्यामुळे आपण काय करू शकतो, त्याला मूव्ह करू शकतो इझिली. त्याची साईज चेंज करू शकतो, आपण रिसाईज करू शकतो त्याला. हे क्लिपिंग मास्क. आणि जर आपल्याला रिलीज करायचं असेल तर राईट क्लिक करून त्याला आपण रिलीज करू शकतो. याची शॉर्टकट की पण आहे ऑल्ट, किंवा जर तुम्ही मॅक यूज करत असाल तर ऑप्शन की प्रेस अँड होल्ड करून ठेवायला लागेल आपल्याला. आणि असे दोन लेअरच्या मध्ये गेल्यानंतर हा ॲरो येतो, जर बघू शकता ॲरो, आणि लेफ्ट क्लिक केला तर ही शॉर्टकट की आहे. बाकीचे सगळं बाकी सगळं सेमच याच्यामध्ये होणार, फक्त शॉर्टकट की आहे. परत एकदा आपण ऑल्ट की हे करून केला तर ती रिलीज करणार. हे बघा, राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क. तर काही अशा प्रकारे आपण करू शकतो. आता जर आपल्याला दोन्ही मूव्ह करायचे असतील तर दोन्ही लेअर सिलेक्ट करून आपल्याला मूव्ह करावे लागतील, नाहीतर फक्त शेप किंवा तो लेअरच मूव्ह होणार. दोन्ही करायचे असतील तर कंट्रोल प्रेस करून मी दोन्ही सिलेक्ट करतो आणि असे दोन्ही प्रकार आपण काय करू शकतो, दोन्ही मूव्ह करू शकतो. जर हवा असेल तर तुम्ही याचा ग्रुप पण बनवून ठेवू शकता, म्हणजे क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट होईल आणि याच्या आत जाऊन आपण चेंजेस करू शकतो. अंडू करतो. आता हा तर एक कोणत्याही शेपमध्ये आपण करू शकतो. दुसरा कोणता तरी शेप घेऊन बघूया आपण. पॉलिगॉनलमध्ये याच्यामध्ये हेक्झागॉन आपण घेऊया, षटकोन. याच्यामध्ये आपल्याला एखादी इमेज पाहिजे असेल तर ती घेऊया आपण. इमेज घेऊन बघूया. याच्यावरती प्लेस करावे लागेल. राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क. काही अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि बाकीचे तर आहेतच. याला आपण ब्लेंडिंग ऑप्शन वगैरे देऊ शकतो जर आपल्याला पाहिजे असतील तर. स्ट्रोक वगैरे आपण जर यूज करणार असाल तर आपण यूज करू शकतो असं. आता हे तर झालं म्हणजे आपण शेपच्या आत. सिमिलरली आपण काय करू शकतो, टेक्स्टच्या आत पण क्लिपिंग मास्कचा यूज, काही पण जो लेअर असेल त्या लेअरमध्ये आपण याचा यूज करू शकतो. आणि याचे भरपूर युजेस आहेत, म्हणजे टेक्स्ट इफेक्ट्स वगैरे बनवण्यासाठी याचा क्लिपिंग मास्कचा भरपूर वापर केला जातो. किंवा तुम्ही ब्रोशर्स, पॅम्पलेट्स वगैरे पाहिला असाल की ज्याच्यामध्ये शेपच्या आत इमेजेस असतात, तर याचा वापर करूनच तो केला जातो जर तुम्ही फोटोशॉपमध्ये बनवला असेल तर. आता याच्यामध्ये मी टेक्स्ट लिहितो. फॉर एक्झाम्पल साईज वाढवतो याची आणि ग्राफिक्स डे असे लिहितो. मी काय करतो, याला रोटेट करतो आणि म्हणजे जास्त जागा आपल्याला मिळेल. आता याच्यामध्ये सेम आपण इमेज इन्सर्ट करू शकतो. बघा, ही इमेज आहे, टेक्स्ट खाली आहे आणि इमेजवर राईट क्लिक करून आपण काय करू शकतो, क्रिएट क्लिपिंग मास्क. या अशा प्रकारे आपण क्लिपिंग मास्क करू शकतो. आणि याला पाहिजे असेल तर आपण आउटलाईन वगैरे देऊ शकतो. स्ट्रोक थोडंसं कमी केलं तर ते काही
अशा प्रकारे आपल्याला दिसेल. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, क्लिपिंग मास्कचा वापर करू शकतो. आता हे तर मी फक्त तुम्हाला बेसिक सांगितलं आहे. फक्त काय ठेवायचं, जो शेप असेल तो खाली पाहिजे आणि जी इमेज आत आपल्याला इन्सर्ट करायची आहे ती वर हवी, तरच हे वर्क करेल. तर याचा वापर करून आपण भरपूर काही एकदम म्हणजे हाय क्वालिटीचे टेक्स्ट इफेक्ट्स बनवू शकतो किंवा लेटर तुम्ही पाहिला पण असाल इंटरनेट, म्हणजे कोणत्या तरी लेटर किंवा डिजिटमधून अशी इमेज थोडीशी आत आणि थोडीशी बाहेर अशी आलेली अशा प्रकारच्या इमेजेस पण आपण क्लिपिंग मास्कचा वापर करून, क्लिपिंग मास्क प्लस लेअर मास्कचा वापर करून आपण बनवू शकतो नक्कीच. तर मग मी ते जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला आधी लेअर मास्कबद्दल थोडीशी माहिती सांगून नंतर ते इफेक्ट्स कसे बनवले जातात ते पण आपण एक प्रॅक्टिकली करून बघूया. पण आतापर्यंत तुम्ही आतापुरतं फक्त तुम्ही क्लिपिंग मास्कचा वापर कसा करायचा ते एक तुम्ही समजावून घ्या. त्याच्यानंतर आपण नक्कीच ॲडव्हान्स लेवलमध्ये लेअर मास्क प्लस क्लिपिंग मास्कचा वापर करून बघूया. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.